28 सप्टेंबर आणि 14 डिसेंबर 2 तारखा लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. कारण का राष्ट्रीय लोक अदालत त्यावेळेला असणार आहे. आता लोक अदालत म्हणजे काय असतं, तर तुमची कुठलीही प्रकरणं जर पेंडिंग असेल हायकोर्टात किंवा लोअर कोर्टामध्ये आणि जर ती तुम्हाला लगेच सोडवायची असतील, त्या दीर्घ प्रोसेसमध्ये तुम्हाला जर तुमचा वेळ घालवायचा नसेल तर तुमची प्रकरणं तुम्ही लोक अदालतमध्ये घेऊन जाऊ शकता. तुम्हाला कुठलीही चार्जेस तिथे भरावे लागत नाहीत आणि निर्णय लगेच लागतो. बरं, पण हे जे केसेस आहेत त्या असाव्या लागतात सिव्हिल. क्रिमिनल कोर्ट केसेस तिथे घेऊन जाता येत नाहीत. पण सगळे सिव्हिल मॅटर असतील, तुमचे प्रॉपर्टी मॅटर, कंपनी मॅटर काही असेल तर तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. फक्त एवढंच आहे की जर तो निर्णय एकदा कोर्टाने दिला, लोक अदालतीने दिला, की तुम्ही पुढे त्याला अपील करू शकत नाही. सामंजस्याने निर्णय सोडवण्यासाठीच लोक अदालतीची स्थापना भारतामध्ये केली गेलेली आहे. तर फायदा घेऊ शकता त्याचा. इव्हन तुमचा निकाल जर लागला आणि तुम्ही मान्य केला, त्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये भरलेली फी पण परत मिळेल.